नमस्कार, मी दीप्ती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे 18वा दिवस। काल 17 दिवस कंप्लीट झालेले आहेत। 17 आज 18वा दिवस आहे आणि आज थोडं असं कालचा बिझनेस झालेला आहे। 150 रुपयाचा बिझनेस झालेला आहे कालचा आणि ओके नंतर झालेलं आहे, कारण की पहिला आधी 9 वाजेपर्यंत काही झालं नव्हतं, 9च्या नंतर झालेलं आहे आणि अशीच आपण मेहनत करायला होणार आहे। आणि मी आज काय पदार्थ बनवले, आज थोडं वेगळं आहे, तर ते काय वेगळं आहे ते तुम्ही नक्की बघा। तुम्ही पाहू शकता, मी रोज चाय तर ठेवतेच, हे मी कांद्याचे पातीचे पराठे बनवलेले आणि मेथी पराठे बनवलेले, ते संपलेले आहे आणि हे ऑर्डरचे मी आता बांधून ठेवले, त्यांनी एक्स्ट्रा ॲडव्हान्स पैसे देऊन ते गेले। आणि हे मी पोह्याचे क्रिस्पी टिक्की बनवलेली आहे आणि हे मेंदू वडे बनवले रव्याचे आणि हे सॉस ठेवलेलं आहे त्यासोबत खायला आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। सगळ्या शेंगदाण्याची चटणी सगळ्यांनाच आवडायला लागली, त्यामुळे शेंगदाण्याची चटणी आणते। आणि हा आपला स्टॉल आहे, हे मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी ओपन करून ठेवलं आहे, आता मी हे बंद करूनच ठेवते आणि तुम्हाला फळं दाखवते मी आजचं। आपला मेनूचा फळं आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजचे मी नवीन बनवलेले पदार्थ कसे वाटले, जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि मी जसं म्हणजे जेव्हा मी दुकान उघडते, स्टॉल उघडते आणि झाडू बिडू लावण्यापेक्षा आधी मी पहिलं फळा लिहिते आणि तो बाहेर ठेवते, म्हणजे लोक येणारे जाणारे बघतील आणि पटकन गिराकी येतील। तर तेच झालं, मी फळा लावला, सामान सगळं ठेवलं, झाडू पण माझा पूर्ण मारून नाही झाला की तेवढंच सगळे कस्टमर येऊन उभे राहिले। मग त्यामुळे मी पटापट त्या हात क्लीन करून पहिले मी सगळ्यांना कस्टमरांना ते दिलं। तर मला खूप बरं वाटलं की दुकान उघडलं की आपल्या पहिले पटापट बोलणी झाली, लवकर सगळं संपलं, हे बरं वाटतं की आपण जे मेहनत करतो त्याचं फळ देखील देव आपल्याला देतोच। तर मेहनत करायचं कधीही सोडायचं नाही, किती देवाने आपली परीक्षा घेऊ दे, पण मेहनत आपण करत राहायची। मेहनत केल्याने त्याचं फळ नेहमी चांगलंच मिळतं। आपण चांगली मेहनत करत राहिले पाहिजे आणि त्याचे फळ मिळत राहणार आणि त्याचे परिणाम तुम्हाला मिळाल्यानंतर जे आनंद होतो तो वेगळाच असतो। नेहमी मेहनत करत राहायचं। तर माझं काय होतं, माझं 9 वाजेपर्यंत मला, कारण की त्या 9च्या नंतर मला दुसरीकडे कामासाठी जायचं असतं, त्यामुळे 9च्या नंतर मला जास्त वेळ नाही मिळत, त्यामुळे लवकर माझं शक्य तरी लवकर संपलेलं आहे, असं संपत राहावं माझी इच्छा आहे आणि असं संपत राहावं। हे संपल्यानंतर आता किती अजून तर 8:30 वाजलेले, अजून पुढे किती मी 9:30 वाजेपर्यंत थांबणार आहे, तोपर्यंत किती जातं ते बघूया आपण। असेच मी व्हिडिओ बनवत राहणार, माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ मी आणत राहणार आणि तुम्हाला नवनवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे। नमस्कार।